सर तुम्ही बऱ्याच डिरेक्टर बरोबर, कलाकारांबरोबर आणि टेक्निशियन्स बरोबर काम केलंय. तर कलाकारांबद्दल तर तुम्ही बरेच कलाकारांची नावं घेतलीत. टेक्निशियन्सबद्दल सांगाल कोण आहेत आणि काही अनुभव? त्यांच्यासोबत काही अविस्मरणीय क्षण? खूप. माझा लाडका कॅमेरामन माझ्या पहिल्या सिनेमाचा जो कॅमेरामन 2 सिनेमे त्याच्याबरोबर केले. एका सिनेमाला मी ॲक्सिडेंटल डिरेक्टर झालो होतो ॲक्चुअली. अच्छा. हां. त्या सिनेमाचा उल्लेख केला नाही. तो खरं तर तो माझा पहिला सिनेमा आहे. 84 साली मजहब नावाचा एक सिनेमा केला होता. हं, हं, हं. तर सरफरोश सिनेमा ज्याने लिहिला तो उमाशंकर पथिक मित्र माझा, त्याने एक सिनेमा लिहिला होता. तो प्रोड्युसर पण आमचा मित्रच होता, रमणीक पटेल आणि परवेश जमाल असे दोघं निर्माते होते त्या सिनेमाचे. तर पथिक एक दिवशी संध्याकाळचा दुपारचा माझ्या घरी आला मालाडला. तेव्हा मी मालाडला राहायचो. आणि माझा आडनाव देशपांडे पण तो मला पांडे म्हणायचा. "पांडे क्या कर रहा है?" म्हटलं, "कुछ नहीं, खाली बैठा हूँ." "कश्मीर जाएगा?" हं, हं. म्हटलं, "हाँ, कभी चलना है?" "अभी, जैसे आज रात को ट्रेन है." अच्छा. "अब मैं जा रहा हूँ, तुझे मेरे साथ चलना है." म्हटलं, "क्या?" बोले, "रमणीक पटेल की पिक्चर है, और वहाँ एक लड़की थी शिवानी नाम की, वो असिस्टेंट थी, वो आ नहीं रही है, परवेज़ उसको डायरेक्ट कर रहा है फ़िल्म को, तो रमणीक ने बोला विवेक को लेके जाओ." हं. म्हटलं, "अरे पण तिकिटाचं काय?" तर म्हणे, "वो सब कर लेंगे." तेव्हा ना आजच्यासारखी प्रिंटेड तिकीटं नाही यायची. गुलाबी कागद असायचा आणि त्याच्यावरती नावं लिहिलेलं असायचं. कुठून कुठे जायचंय अच्छा. हां, हाताने लिहिलेलं असायचं आणि ती ओरिजिनल कॉपी त्या तिकीट काउंटरवर असायची. कार्बन पेपरमध्ये टाकून लिहिलेली गुलाबी जी कॉपी असायची ना, ती प्रवाशांकडे असायची. तर तो म्हणाला, की "ये इसमें शिवानी लिखा है ना, तो अभी तेरा नाम शिवाजी. अच्छा. तो शिवानी के सीट पे तू ट्रॅव्हल करेगा और किसी ने पूछा तो बोलना शिवाजी शिवाजी नाम है तेरा." आणि तेव्हा आय कार्ड वगैरे ह्या बरोबर. भानगडीच नव्हत्या. हो. मी 84 सालची गोष्ट सांगतो. असं मी गेलो तिथे आणि 3 दिवसांनी असा निर्णय घेण्यात आला, की सिनेमा आता मीच डायरेक्ट करायचा. अच्छा. हां. आणि मग आता मीच असिस्टंट म्हणून गेलो होतो. तिथे हो. कोणी असिस्टंट नव्हता आणि मग माझ्या हाताखाली डिरेक्शनला असिस्टंट नव्हता कोणी. आशुतोष गोवारीकर त्या सिनेमामध्ये सेकंड लीड करत होता. अच्छा. तर तो म्हणाला, "विवेक काळजी करू नको, मी आहे." मग त्याचे सीन नसतील तेव्हा क्लॅप मारणं, कंटिन्युटी लिहिणं किंवा त्याचा शॉट नसेल तेव्हा डिरेक्शन डिपार्टमेंटचं सगळं तो सांभाळायचा. बॅक ऑफिस आणि मला जी काही मदत हवी असेल ती. असं आशुतोष मला हेल्प कर. त्याच्या मदतीने मग मी तो सिनेमा पूर्ण केला. आणि 50 दिवस आम्ही श्रीनगरमध्ये शूट करत होतो. तर तो त्या सिनेमाचा जो कॅमेरामन होता चारुदत्त दुखंडे. ते मी आणि चारू पहिल्यांदा आम्ही बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पहिल्यांदा भेटलो. त्याच्यापूर्वी मी भेटलो नव्हतो. पण तो सिनेमा करत असताना त्याचं माझं ट्युनिंग इतकं छान जमलं आणि तो एकमेव पहिला कॅमेरामन मला आजपर्यंत भेटलेला आहे, की ज्याला सीन डायलॉग टू डायलॉग पाठ असतो. माय गॉड! ॲक्टरचं वाक्य चुकलं तर हा कॅमेराच्या मागून प्रॉम्प्ट करणार अच्छा. आणि अ, त्याला माझे शॉट्स कळायचे, की विवेकने आता हा घेतलाय, याच्यानंतर विवेकचा हा शॉट, याच्यानंतर विवेकचा हा शॉट असणार. तर मी त्याला काही सांगायच्या आधी त्याचा कॅमेरा तिथे प्लेस झालेला असायचा. वॉव! इतकं त्याचं माझं ट्युनिंग जमलेलं होतं. तर तो एक माझा आवडता कॅमेरामन. हं, हं. दुसरं बंधन सीरियल मी केली निवेदिता सराफची. त्याचा जो डी-ओ-पी होता हं. निशिकांत सातोसकर. अच्छा. त्याच्याबरोबर मजा पण जाम मजा आली काम करताना. स्वराज्यरक्षक संभाजी करताना निर्मल जानींचा एक असोसिएट होता विकास सिंग. त्याचं माझं ट्युनिंग इतकं सुंदर जमलं होतं. आम्ही चीट शूट करायचो. हिस्टॉरिकल सीरियलमध्ये आम्ही कॅमेरा अँगल न बदलता एक या एरियाचं लाइटिंग झाले ना, सेम लाइटिंगमध्ये आम्ही अपोझिट अँगलचे आणि दुसऱ्या लोकेशनचे शॉट्स काढत होतो. लाइटिंग न हलवता फक्त हां, प्रॉप्स बदलायचे. हां, हां.
हे केवळ विकास असल्यामुळे मला म्हणून ते त्या सिरियलचा आमचा रोजचं टार्गेटही पूर्ण व्हायचं हो. आणि पण चीट केलेलं हे चीट कळायचं नाही. हं. हे होतं. एडिटर्सपैकी म्हणशील तर मी खूप व्हिडिओ आजकाल टेलिव्हिजन करायला लागल्यापासून मला चांगला एडिटर कोणी भेटला नाही. आजकालचे जॉइनर्स आहेत. बोलेल त्याचा चेहरा दाखवायचा. म्हणजे अर्थात तो एक अलिखित नियमच झालेला आहे आता, बरोबर. की तू तू बोलतेस आणि माझा शॉट स्क्रीनवर आहे किंवा तुझ्या बोलण्यावर माझी रिएक्शन आहे. मी रिएक्ट हं. तुझं वाक्य संपल्यानंतर मी रिएक्शन देणार. माझी रिएक्शन झाल्यानंतर माझ्या बाजूचा माणूस रिएक्शन देणार. मग त्याच्या बाजूचा माणूस रिएक्शन देणार. तोपर्यंत बोलणारा माणूस गप्प. हे कुठल्या प्रकारचं एडिटिंग आहे हेच मला पाहिजे. पण आजकाल तसं असतं. असं होतंय. खरंय. तर टेलिव्हिजनमध्ये मला चांगला एडिटर नाही सापडला. अजून सापडायचा आहे. अच्छा. म्हणजे टेक्निशियनबद्दल भरपूर मग आठवणी साउंड